राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा तर काही भागात उष्णतेचा इशारा. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी घ्यावी खबरदारी. तर संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होत असून हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाडा या भागात पुढील 5 दिवसांकरिता हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. राज्याच्या विविध भागांमध्ये हवामानात पुन्हा एकदा बदलताना दिसत आहे. पुढील काही दिवसात काही ठिकाणी पावसाचा जोर तर काही भागामध्ये उष्ण व दमट हवामानाचा अनुभव येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. विदर्भ व मराठवाड्यात पुढील 5 दिवसात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाची पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मात्र शुक्रवारपासून या भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याची स्थिती बदलली. बीडमध्ये आज तर परभणी, लातूर, धाराशिव आणि नांदेडमध्ये उद्या व शुक्रवारी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये विजांसह हलक्याशा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. विदर्भामध्ये विजा आणि पावसाचा धोका. विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये विशेषतः शुक्रवार ते रविवार दरम्यान पावसाचा जोर अधिक असू शकतो.